महिना पण झाला नाही, महिन्यापेक्षा कमी 20-22 दिवसामध्ये ह्या 3 घटना घडल्या। ही अतिशय दुर्दैवी बाब आहे। त्याच्यावर तिन्ही वेळेला आम्ही इथे येऊन गेलेलो आहे। खरं म्हणजे हे सगळं झाल्यानंतर लोकांचा संताप शिगेला पोचला होता। मी माझ्या पद्धतीने मुंबईला गेलो आणि मंत्रालयात जाऊन याच्यावर ठोस काय कारवाई करता येईल, त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल त्या निमित्तानं प्रधान सचिवाशी बसलो। दुसऱ्या दिवशी सकाळी मंत्रालयामध्ये मंगळवारचा दिवस होता, कॅबिनेट बैठक होती। त्या बैठकीच्या अगोदर वनमंत्री, मी, वळसे पाटील, आशाताई बुचके आणि संपूर्ण शासकीय अधिकारी सगळे त्या ठिकाणी उपस्थित होते। आणि महत्त्वाचे मुद्दे जे होते सगळ्याच्या दृष्टीनं ब्रेक थ्रू जे म्हणायचा की आत्तापर्यंत लोकांची अपेक्षा अशी होती की बाबा बिबटे पकडलेले सोडू नये, परंतु निर्णय असा झाला की बिबटे पकडायचे किंवा नाही ते काय हल्ले करतात वगैरेपेक्षा शोधून काढायचे आणि बिबटे स्थलांतरित करायचं वनतारा गुजरातमध्ये। आता हा पण विषय निघाला की गुजरातमध्ये किती कॅपॅसिटी आहे। त्यावेळेला तातडीने त्यांनी फोन लावून अधिकाऱ्यांनी सगळी चौकशी केली, तर ते म्हणाले आम्ही सहज 500 ते 1000 बिबट्यांना तिथं अकोमोडेट करू शकतो। त्यासाठी अडचणी काय येणार आहे, तर त्यांना तेवढे पिंजरे, वाहतूक करायला पिंजरे पाहिजे। तर 1000 पिंजऱ्यासाठी 10 कोटी रुपये वनमंत्र्यांनी त्या ठिकाणी तातडीने मंजूर केले। परंतु त्याच्या अगोदरच अजितदादा पवार यांनी DPDCमधून 20 कोटी रुपये ह्या सगळ्या बिबट प्रश्नासाठी मंजूर करून त्याचं कालावधी मंजुरीपत्र पण ज्या दिवशी आचारसंहिता झाली त्या दिवशी सकाळी केलेलं आहे। आता हे सगळं होत असताना ह्या कुटुंबाकडं कुठंतरी दुर्लक्ष होतं आहे। आज पाहतो अतिशय वाईट अवस्थेमध्ये घर आहे, 2 मुलं आहेत, चांगली दोन्ही मुलं हुशार आहेत, शाळेमध्ये शिकत आहेत। वडील हे माझे तसे जुने परिचय आहेत, त्यांच्या काही अडचणी या पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा ते माझ्याकडे येत होते, जरी मी खासदार असो किंवा नसो। परंतु आता परिस्थिती अशी आहे की जर चांगला रस्ता असता मोटरेबल तर ह्या घटना थोड्या कमी झाल्या असतात। रस्ते नाही, रस्त्यावर वर्दळ नाही, अशामुळे ह्या घटना घडत राहतात। आता मला इथं आल्यानंतर लोकांनी सांगितलं की एक रस्ता आहे ते करायला निधी लागेल आणि रस्ता लवकर झाला पाहिजे। आपल्याला माहिती आहे की 2-4 दिवसामध्ये किंवा 4-8 दिवसामध्ये त्यासाठी आता आचारसंहिता लागेल। पण काही जरी झालं तरी आचारसंहिता असो किंवा काही असो हे काम लवकरात लवकर चालू करायची जबाबदारी माझी राहील। मी उद्या सुट्टी आहे, परवा सुट्टी आहे, सोमवारी या ठिकाणी बांधकाम खात्याचा इंजिनियरला पाठवून आणि त्या रस्त्याचा सर्वे करून एस्टिमेट करून तातडीनं काम चालू करायला सांगू। मुलगा आहे ऋतिक म्हणून आहे, आता तो 10वीला आहे। मी आपल्या सगळ्यांच्या समक्ष सांगतो 12वी झाल्यानंतर, आता 11वी 12वी तर स्थानिक शिक्षण होईल, 12वी झाल्यानंतर त्याचं करिअर आणि त्याची नोकरी ही जबाबदारी माझी राहणार आहे। तुम्ही या भागाचे इथल्या ग्रामस्थांना खरं म्हणजे यांच्यावर एकच रामबाण उपाय म्हणजे इथले बिबटे स्थलांतरित करणं। मला आठवते मी खासदार असताना पहिल्या माझ्या टर्मला फक्त 100-100 बिबटे त्या ठिकाणी अस्तित्वात होते। आता ती संख्या 1,500च्या वर गेलेली आहे, म्हणजे 10 पटीनं बिबट संख्या वाढलेली आहे। मग हे सगळं करत असताना आतापर्यंत आपण म्हणत होतो की बाबा बिबटे पकडून किती होणार। मग त्यासाठी माणिकडोहला जो रेस्क्यू सेंटर आहे ते निवारा केंद्र, त्याची कॅपॅसिटी 40, अजून वाढवलं तर 100 अजून होईल, म्हणजे 150पर्यंतच होईल। तिथून प्रश्न सुटणार आहे का? नाही, त्यांची लोकसंख्या वाढतच जाते। म्हणून स्थलांतरित करणं हा एकमेव रामबाण उपाय आहे। 1000-1200 बिबटे गेल्यानंतर मग कुठेतरी त्याला स्थैर्य येईल। जो प्रश्न 20 वर्षापूर्वी होता ती परिस्थिती आम्हाला आणायची। कारण की सर काही बिबट्यांच्या आता ज्या नवीन पिढ्या आहेत त्या या इथल्या ऊसातच जन्म घेतात आणि त्यांचा आदिवास हाच झालाय, जंगल हा त्यांचा आदिवास नाहीये। जे आव्हानात्मक आहे, जी आपल्यापुढे आव्हानं आहेत जी बिबट्यांची, त्यांना आपल्याला स्थलांतरित करायचे, शोधून त्यांना करायचे। त्यासाठी AI टेक्नॉलॉजीचा वापर करायचं ठरलेलं आहे। नवीन तंत्रज्ञान वापरून त्याचं बिबटे पकडायचं आपल्याला काम करायचं।